नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, कोणत्याही प्रसंगी तुम्ही मन शांत ठेवा. मन शांत ठेवले की प्रश्न आपोआप विरतात. जे घडते ते आमच्या कृपेने नाही तर गुरुकृपेच्या नियोजनाने घडते आणि तुम्हाला चिंता पण उरत नाही. आणि बाळांनो, पुढे जायचे असेल तर प्रयत्न करा, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. कष्ट शांततेत करा की तुमचे यश चहूबाजूनी आवाज करेल. नशिबाच्या रेषेवर विश्वास ठेवू नका, हाताच्या कष्टावर विश्वास ठेवा. बाळांनो, कष्ट कधीच वाया जात नाही, हे लक्षात ठेवा बाळांनो. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्याकडे कितीही समाधान असू दे, ते समाधान ठेवा, कारण समाधान ही अंतःकरणाची व सद्गुरु चरण हे जगातील सर्वात सुंदर संपत्ती आहे. नेहमी समाधानी राहायला शिका. बाळांनो, दुःखातून येणारा आनंद अधिक सुखाचा असतो. प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजही परिस्थिती उद्या तशीच राहत नाही, हे कायम लक्षात ठेवा. बाळांनो, परमेश्वराशी अनन्य व्हायला शिका. स्वामी सांगतात, बाळांनो, हे एवढे लक्षात ठेवा की परिस्थिती ही कायम नसते. जसा अंधारानंतर प्रकाश येतो तसेच संघर्षावर विजय नक्कीच मिळतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो त्यांच्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तसेच बाळांनो, जिथे नाम चालू असते तिथे आम्हीच असतो. जो नाम स्मरण करतो त्याच्या मागे पुढे आम्ही उभे असतो. आम्हाला नामात पहा. आम्ही देहात नसून आमची वस्ती नामातच असते, कारण आपले मन तसे जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही तात्पुरते असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मन शांत ठेवणे हे महत्त्वाचे असते. म्हणून दुःखावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकणे आवश्यक आहे. फळाची चिंता अजिबात करू नका. बाळांनो, जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर प्रयत्न करा आणि जे नाही ते परमेश्वरावर सोडा, कारण ज्याने स्वतःवर विजय मिळवला तोच खरा दुःखावरही विजय मिळवत असतो. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही नाराज असता तेव्हा हे लक्षात ठेवा की आमचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहेत. कठीण प्रसंगात घाबरून न जाता आमच्या नामस्मरणावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण जिथे मानवी मर्यादा संपतात तिथूनच आमची दिला सुरू होते. आणि बाळांनो, आमच्यावर श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न कधीही सोडू नका. संकट हे शिकवण देण्यासाठीच येते. मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा, सर्व काही आपोआप योग्यच होईल. स्वामी सांगतात, बाळांनो, जेव्हा आपल्या सद्गुरूमध्ये मन स्थिर होते ना, तेव्हा परिस्थिती आपोआप लहान वाटू लागते. समस्या मोठी नसते, आपले मन तिला मोठे करते. आमच्या उपासनेमुळे तुमचे मन स्थिर होते, त्यामुळे कठीण काळही सोपा वाटेल तुम्हाला. बाळांनो, एवढे मात्र लक्षात ठेवा की घाईने झाडाला कधीच फुल येत नसतात. प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो, एक योग्य वेळ असते. आम्ही तुमच्यासाठी ती वेळ ठरवून आणतो. उद्या तुम्हाला गोड फळे मिळणारच, हे बाकी सध्यच आहे. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.